नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो थेट हृदयाला भिडणारा आहे. आपण बेळगावमधल्या एका स्वामी समर्थ भक्ताचा अत्यंत भावस्पर्शी आणि संघर्षमय प्रवास उलगडून दाखवणार आहोत. संकटांची नुसती रांग लागलेली असताना अढळ विश्वास माणसाला कसा तारून नेतो याची ही एक थक्क करणारी कथा आहे. चला तर मग या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया. आता या कथेच्या थेट खोलात जाऊया. त्या ताईंच्या शब्दात सांगायचं तर, या जगात मला कोणाचाही आधार नव्हता, बरोबर त्याच वेळेस स्वामींनी माझा हात धरला. विचार करा, हे एक वाक्यच त्यांची त्यावेळची एकाकी अवस्था किती स्पष्टपणे मांडतंय. चारही बाजूनी नुसती निराशा, मदतीसाठी कुणीही उभं नाही. अशा वेळी त्यांनी संपूर्णपणे फक्त आणि फक्त श्रद्धेचा आधार घेतला. ही ओळ ऐकतानाच त्यांच्या त्या कठीण काळाची आपल्याला जाणीव होते, नाही का? आता त्यांच्या या प्रवासाची सुरुवात कशी झाली ते बघूया. खरं तर सुरुवातीला त्या महादेवाची सेवा करायच्या, पण नंतर त्यांनी स्वामी सेवेकडे आपला मोर्चा वळवला. इथे एक अतिशय रंजक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीला या ताईंना स्वामींच्या फोटोची खूप भीती वाटायची. हो, भीती. त्यामुळे स्वतःचं हक्काचं घर मिळेपर्यंत स्वामींचा फोटो घरात आणायचा नाही असं त्यांनी ठरवलं होतं. स्वतःच्या हक्काच्या जागेतच देवाची स्थापना करायची ही त्यांची प्रबळ इच्छा होती. पण हे सगळं इतकं सोपं नव्हतं. परिस्थिती कशी वेगाने बिघडत गेली याचा हा घटनाक्रम बघून आपणही थक्क हो. बघा, पहिल्या महिन्यात काय झालं. कडक उन्हाळ्याचे दिवस आणि भाड्याच्या घरातल्या घरमालकिनीने अचानक पाणीच बंद केलं. दुसऱ्याच महिन्यात पतीवर कामाच्या ठिकाणी खोटा आळ आला. थेट नोकरीवरच गदा आली. आणि तिसऱ्या महिन्यात तर हे सगळे आरोप निस्तरताना आयुष्याची साठवलेली सगळी पुंजी संपून गेली. एकामागून एक येणाऱ्या या संकटांमुळे कुणीही खचून गेलं असतं, इतकं मोठं हे नैराश्य होतं. अशा परिस्थितीत आजूबाजूच्या लोकांची प्रतिक्रिया काय असते हे आपल्याला वेगळं सांगायला नको. इथे समाजाचा दृष्टिकोन आणि त्यांची स्वतःची आंतरिक श्रद्धा यातला विरोधाभास स्पष्ट दिसतो. एका बाजूला शेजारी आणि ओळखीचे लोक रोज टोमणे मारायचे की अरे, 24 तास पूजा करूनही काहीही मिळत नाहीये, ही भक्ती म्हणजे निवड ढोंग आहे. पण दुसऱ्या बाजूला त्या भक्ताचा स्वतःवर आणि भक्तीवरचा विश्वास जराही ढळला नाही. आपण योग्य मार्गावर आहोत आणि फक्त स्वामींच्या स्थापनेसाठी एका हक्काच्या घराचीच तर मागणी करत आहोत यावर त्या ठाम होत्या. लोकांच्या बोलण्याने त्यांची श्रद्धा अजिबात विचलित झाली नाही. आणि या सगळ्या विरोधाभासात त्यांनी काय केलं माहितीये? आपली भक्ती कमी करण्याऐवजी ती अधिक तीव्र आणि शिस्तबद्ध केली. त्यांनी एक अतिशय सुनियोजित मार्ग निवडला. स्वामीचरित्र वाचायला सुरुवात केली. 7 संकल्पित सत्यनारायण केले. श्रीसूक्ताचे पठण करत देवीच्या मूर्तीवर तब्बल 16 वेळा अभिषेक केले आणि महाराजांचे 11 गुरुवार पाळले. या सगळ्या उपक्रमांमागे त्यांची एकच अतिशय स्पष्ट मागणी होती: देवाची कायमस्वरूपी स्थापना करण्यासाठी स्वतःची थोडीशी हक्काची जागा, अशी जागा जिथून त्यांना कुणीही कधीही बाहेर काढू शकणार नाही. आता पुढे काय होतं ते बघा. गुढीपाडव्याच्या सुमारास या कथेत एक अत्यंत अनपेक्षित आणि अचानक वळण येतं. खिशात अजिबात पैसे नसताना, जिथे घर बांधण्याची कोणतीही शक्यता दूरपर्यंत दिसत नव्हती, तिथे अचानक परिस्थिती कशी बदलते ते पाहण्यासारखं आहे. अत्यंत आर्थिक चणचणीच्या परिस्थितीतून थेट कृतीकडे जाणारा हा प्रवास खरोखरच अचंबित करणारा आहे. हा सगळा घटनाक्रम कसा वेगाने घडला यावर एक नजर टाकूया. खिशात एक दिडकी नसतानाही पतीने अचानक घोषित केलं की उद्याच्या उद्या भूमिपूजन करायचं आहे. या धक्कादायक निर्णयानंतर ताईने अत्यंत कळकळून प्रार्थना केली की नव्या जागेवर पहिलं पाऊल स्वामींनीच टाकावं आणि त्यांनी स्वतः पूजेला उपस्थित राहावं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आदल्या दिवशी अनेक नकार मिळूनही एका ब्राह्मणाने बरोबर सकाळी 9 वाजता पूजेसाठी येण्याची तयारी दर्शवली. जणू काही सगळं एकामागून एक अचूकपणे जुळून येत होतं. मग तो भूमिपूजनाचा दिवस उजाडतो. दुपारची वेळ होती आणि ऊन अक्षरशः आग ओकत होतं. आणि याच कडक उन्हात एक अतिशय साधी पण या संपूर्ण प्रवासातली सर्वात महत्त्वाची घटना घडते. तिथून एक वासुदेव जात असतो. इतक्या रखरखत्या उन्हात या वासुदेवाची तिथे उपस्थिती आणि त्यांची झालेली भेट हा या विश्लेषणाचा एक असा टप्पा आहे जो या संपूर्ण कथेला एक वेगळाच अर्थ मिळवून देतो. आता इथे घडलेली एक अतिशय रंजक गोष्ट बघा. ती म्हणजे फक्त 1 रुपया. पूजा संपल्यानंतर जेव्हा ब्राह्मणाला 15 रुपये दक्षिणा दिली गेली तेव्हा त्यांनी नेमकं 1 रुपया जास्त मागितला, ज्यामुळे एकूण दक्षिणा झाली 16 रुपये. तिथे ठेवला गेलेला हा अतिरिक्त 1 रुपया दिसायला अगदी साधारण वाटतो, पण तो ह्या कथेचा सर्वात निर्णायक दुवा कसा बनतो हे बघणं खूपच कुतूहलाचं आहे.
आता पुढे काय घडलं हे समजून घेण्याआधी वासुदेव म्हणजे नक्की कोण हे थोडक्यात सांगतो. वासुदेव हे महाराष्ट्रातील पारंपरिक भटके भिक्षेकरी असतात, जे डोक्यावर मोराची पिसे असलेली एक विशिष्ट प्रकारची टोपी घालतात. तर जेव्हा हे वासुदेव त्या पूजेच्या ठिकाणी आले, तेव्हा या ताईंनी त्यांना प्रेमाने बोलावून प्रसाद दिला. आणि मगाशी मी ज्या 1 रुपयाचा उल्लेख केला ना, तोच अतिरिक्त 1 रुपया वासुदेवाने आपली दक्षिणा म्हणून अगदी आनंदाने स्वीकारला. त्यानंतर पूजेची सगळी लगबग संपवून दुपारी या ताई आपल्या घरी परतल्या. रोजची सगळी कामं आणि पूजा आटोपून त्या तारक मंत्राचा 11 वेळा जप करण्यासाठी डोळे मिटून शांत बसल्या. आणि मंडळी, ह्याच शांततेच्या क्षणी त्यांना या संपूर्ण प्रवासातला सर्वात मोठा साक्षात्कार झाला. इथेच खऱ्या अर्थाने या आपल्या विश्लेषणातले सगळे धागे एकत्र जुळून येतात. तारक मंत्र म्हणत असताना त्या अक्षरशः एका वेगळ्याच अवस्थेत गेल्या आणि अचानक त्यांच्या तोंडून हे शब्द बाहेर पडू लागले. प्रत्यक्षात मी आलो, भर उन्हामध्ये वासुदेव येतो का? विचार करा, अगदी याच क्षणी त्यांना जाणीव झाली की स्वामींनी स्वतः उपस्थित राहावं, ही जी त्यांनी प्रार्थना केली होती ती पूर्ण झाली होती. तो कडक उन्हात आलेला वासुदेव दुसरं तिसरं कोणीही नसून त्यांच्याच प्रार्थनेचं साक्षात उत्तर होतं. खरंच अंगावर काटा आणणारा हा प्रसंग आहे. ही जाणीव झाल्यानंतर त्यांची भावनिक अवस्था काय असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. आपण आपल्या आराध्याला ओळखू शकलो नाही, त्यांना कडक उन्हात जेवू घातलं नाही, या विचाराने त्यांना अक्षरशः रडो कोसळलं. पण या भावनिक उमळ्यासोबतच त्यांच्या मनात एका गोष्टीचं मोठं समाधान होतं. त्यांच्या श्रद्धेला अखेर फळ मिळालं होतं. त्यांच्या हक्काच्या घरात पहिलं पाऊल देवाचंच पडावं, ही अत्यंत प्रामाणिक आणि निस्सीम इच्छा पूर्ण झाली होती. तर मग ह्या सर्व घटनांमधून आपल्याला काय शिकायला मिळतं? खिशात शून्य निधी असतानाही त्यांच्या घराचा पाया चमत्कारिकरित्या पूर्ण झाला. आता घर पूर्ण झाल्यावर स्वामींची अत्यंत भव्य स्थापना करण्याचं त्यांचं नियोजन आहे. या संपूर्ण प्रवासातून मिळणारा सर्वात मोठा संदेश हाच आहे की परिस्थिती कितीही कठीण असू दे, आजूबाजूचे लोक काहीही बोलू देत, पण जर तुमच्याकडे अढळ संयम आणि ठाम श्रद्धा असेल तर असे अविश्वसनीय परिणाम नक्कीच दिसून येऊ शकतात. आजचं हे विश्लेषण पाहिल्यानंतर एक प्रश्न नक्कीच समोर उभा राहतो, जो खरोखरच विचार करायला लावणार आहे. खरा संयम खरोखरच अशक्यप्राय वाटणाऱ्या अडथळ्यांना वास्तवात बदलू शकतो का? या भक्ताचा हा संपूर्ण प्रवास एका अढळ विश्वासाची आणि संयमाची अत्यंत प्रेरणादायी शिकवण देऊन जातो. मानवी आयुष्याचा आणि आपल्या आंतरिक शक्तीचा हा संबंध खरोखरच खूप सखोल आणि विचार करायला लावणार आहे. तुम्हाला काय वाटतं? नक्की विचार करा.